वॉच अरे जाईनी 3 वॉच आणले 3 वॉच 3 कपडे डॉन आलाय डॉन काय बोलला काय बोलला काय बोलला पहिल्यांदा चांगली दिसते अरे बहीण आहे तुझी सही जय हा सही कशी आहे मित्रांनो मुली अशीच असतात एक मिनिट पहिला आपण प्रॉपर 1 तासापूर्वी निघणार होतो हा ग्रुप वरती 145 चा मेसेज आलेला लेट कोणी गेला जो थांब मी 2:15 ला घरातून निघालोय बरोबर 2:15 तरी पण लेटच झाला ना तिथेच अर्धा तास लेट केलास तिथेच अर्धा तास लेट केलास पुढचं बोलू बोल त्याच्यानंतर आपण मोकळा श्वास घेतला आपण प्रत्येकांना भेटलो प्रत्येकांशी बोललो आणि देवीच्या पाया पडले कधी घरी मी पडून आलो अरे समोर आहे ना बाई जीवदानी माता हे गणपती बाप्पा पण आहे ऐकलं का काय बोलला देव बनवणारच आपल्या सोबत आहे ओ माय गॉड म्हणून तर देवाने आपल्याला हे दिला आशीर्वाद दिला की गाडी सावकाश चालव मोठा प्रवास आहे बघितलं बरोबर ना देव सगळीकडे त्याच्याने चमकतो मला माझा आता एक गोष्ट सांग मोस्टर काय करते आणि काय ते आवाज कमी कर अजून मग कशाला वापरते अरे ती वापरत नाही मी तिला सांगितलं घेऊन ये आपले चेहरे जरा चमकले पाहिजे म्हणून बाकी काय नाही आणलंय कॉम्पॅक्ट करतो चमकीवाली पावडर आता मला तरी जवळच नाही मम्मी ती माझ्या कारखान्यात पण होती रे ती चमकी वेगळी असते बाई ती चमकी वेगळी असते बाई जय पप्पाचा फोन पप्पाचाच फोन रे बाई तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय पार्किंग मध्ये देवगण सिनेप्लेक्स द वॉक नावाचं थिएटर आहे तिथे त्या मॉल मध्ये आणि हे आपले रियान सर जय सर आहा जय काहीतरी बोलू ना सर 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 पेपरच आलिया भट्ट नाही प्लीज एवढं आणि हे आपले स्वराज भाऊ काय बोलता भाऊ तर मित्रांनो बघा आज तुम्हाला मोठे मोठे क्रिएटर्स बघायला भेटतील त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधायला भेटेल आमच्या थ्रू आणि या ब्लॉगला एंड पर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो इथे खूप खूप मोठे मोठे ब्रँडचे शॉप्स आहेत हे एनरिच जय इथे एनरिच मध्ये काय करतात रे केस कापतात माझ्या बहिणीला माहिती असेल सॅलॉन आहे ओके सॅलॉन हे काय नॉर्थ फोयर मी बिरारला राहतो ना म्हणून मला नाही घरी हे कधीपासून झालं मम्मी कधीपासून बघायला लागली परवापासून मला बोलतो बाई दाखव अजून म्हणून बाई बघितलेलं बरं आहे काकी तुमचा मुलगा हिरो दिसतोय जर कोणत्या मुलगीने प्रपोज केला तर मी टाकेला ब्लॉग मध्ये नशीब चांगला आज काय आहे सब एक देतो बुधवार आहे बुधवार म्हणजे वेडनेसडे मित्रांनो आम्ही आलोय टाकोज बेलामध्ये आणि इथे बघा एक तर जाणवतंय जिमीज बर्गरला पण आम्हाला कोणाला की जिमीज बर्गर कसं आहे ते माहित नाही जयची इच्छा होती मग नंतर रियांश बोलला टाकोज बेलामध्ये टाकोज चांगले भेटतात मग आम्ही टाकोज बेलामध्ये टाकोज खाणार आहेत बाकी तुम्ही पण खावा आमच्यासोबत थोडं आणि ब्लॉग कसा वाटतं ते सांगा
जय बिल करतोय जाम पैसे आणले जय थँक्यू ब्रो. आता तरी करा. मित्रांनो चलो. मित्रांनो आय प्लॅनेट खूप चांगला आहे. आय प्लॅनेटने आमचा फोन चार्ज केलाय. रियांश पण चार्ज झालाय, मी पण चार्ज झालोय. पण आख्या आउटफिटची लागली आहे बिकॉज पाऊस आहे इथे जाम. ये रे पावसा पावसात पडला पैसा, पावसात पडला पैसा, नुसता पैसा. नमस्कार मित्रांनो, माझा पिक्चर आहे भूतम भैया, म्हणजे माझा म्हणजे आपल्या ऑरेंज ज्यूस गँगचा. तर प्लीज सगळ्यांनी थिएटरमध्ये जा. खूप प्रेम द्या. 24 जुलैला पिक्चर येतोय तुमचा, आपला सर्वांचा, ज्याच्यात 7 मित्रांची गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये हॉरर कॉमेडीज आहेत आणि सुप्रसिद्ध छाया कदम पण आहे. तर प्लीज सांगू. तर भूतम भाईंच्या पूर्ण टीमला आणि जेवढे पण क्रिएटर्स आहेत जसे की ऑरेंज ज्यूस गँग म्हणून आपला पुश करायचा. हा, तर यांना सर्वांना आपल्या येणाऱ्या भूतम भाई फिल्मला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. आणि असंच काम करत राहा. आणि आपले मराठी पोरं आहेत, ठाण्याची पोरं आहेत, हे सर्वांनी पुढे जात राहा. आणि हा सर्वांचा पिक्चर आहे, आमचा सुद्धा आहे, नवीन क्रिएटर्सचा, तुमचा सुद्धा आहे आणि घरात बसलेल्या प्रत्येक मराठी माणसाचा सुद्धा आहे. आणि या थिएटरला बघा, येणाऱ्या क्रिएटर साठी सुद्धा ही नवी संधी आहे. कारण एकत्र पूर्ण गँगला पिक्चर मध्ये घेतलंय. डायरेक्टरला खूप खूप आभार. आणि असंच काम करत राहा आणि मराठी इंडस्ट्री मधले फिल्म असेच वरती पोहोचवत राहा. थँक्यू. भूतम भय, भूतम भय, भूतम भय. सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन 24 जुलैला पिक्चर नक्की बघायचा आहे आणि सर्वांना शेअर सुद्धा करायचं आहे. थँक्यू. भूतम भय, भूतम भय, भूतम भय. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की ही लाईन समोसा किंवा कोको कोला घ्यायची आहे, बट ऍक्च्युअल मध्ये काय ही लाईन माहिती कसली आहे? स्क्रीनसाठी ऑडिटोरियमसाठी लाईनच नाही, आपले फोन पॅक केले जातात. करू द्या माझा. आपण ब्लॉग नाही मी त्याला सांगेन मी पण पॅक करू का फोन? हा. अरे पण याला कॅमेराच नाही. अरे पण करणार. रियांश खूप भारी पिक्चर झालाय. बाहेर ठेवा. थँक्यू ब्रो. एक अरे दिनकर कसं वाटतं पिक्चर? अरे इथे 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 सगळ्यांना दिसेल, सगळ्यांना दिसेल. लाईक लेल सबस्क्राईब. प्लीज थोडे मागे, प्लीज प्लीज रिक्वेस्ट करतोय, प्लीज थोडं थोडं अजून. आणि भरपूर आपल्या मागे काही नाही. ओमकार सर हार्ड वर्किंग. हा, सपोर्ट कीजिए, सपोर्ट. बघा ओमकार सर किती मेहनत करतात. पिक्चर जाऊन बघा, आता तरी बघा. एवढी त्यांनी मेहनत केल्या करणसाठी. आता पिक्चर तर हिट झाला पाहिजे ना, एकदम ब्लॉकबस्टर. बाईकवरती बोलायचं होतं, थँक्यू. पण मला बोलायला भेटलं नाही आणि ते कोणीच नाही बोललं. तुम्ही एवढं मोठं काम केलंय ना, एवढं मोठं की आजपर्यंत ते कोणी मराठी इंडस्ट्रीमध्ये नाही केलं. की आम्ही जे कंटेंट क्रिएशन आहेत ना,
त्यांना नाही भावत. मी क्लिअर सांगतो आणि मी तोंडावर बोलतो. आपल्या ह्या जी फिल्म इंडस्ट्री कंटेंट क्रिएशनवाल्यांना नाही देत. तुम्ही यांच्यासाठी हायवे बनवला. ह्या पोरांना घेऊन 7 पोरांना घेऊन 8 लेनचा हायवे बनवलाय, ज्याच्यात आम्ही पुढेच जाऊ शकतो, मागे कधी नाही येऊ शकतो. सगळे पुढे हो. आणि आपल्या मागे लालबागच्या राजाची तर कृपा आहे आणि तुमची सुद्धा आता कृपा आली आहे, राम आणि लालबागच्या राजा. थँक्यू सो मच सर, खूप आभार आहे. आणि आम्ही पण असेच पुढे जाणार, कारण आम्हाला कॉन्फिडन्स आहे. आणि मराठी माणूस तर पुढे जातोच, कधी मागे राहत नाही. फक्त एक पाऊल टाकायचं बस. बाकी थँक्यू. सिनेमा आपल्याला सगळ्यांपर्यंत ब्लॉकबस्टर होणारच आहे. भारी बनवलं एकदम. थँक्यू सो मच. बाकी मी तर प्रमोशन सुरू आहे एकदम जोरदार. Go 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 don't go. ओमकार गोसावी हॅशटॅग गोसावी आपला भारी माणूस आहे. जाम मेहनत. अरे आता तू बोलला ना, आता मी ह्याच्या एवढं बाय भाऊ. बाय भाऊ. काय रे, कसं वाटतंय? लवकर बोला, स्टोरेज कमी, लवकर बोल. भारी वाटतंय की करण दादा आणि नील दादा बाकी सगळे ऑरेंज ज्यूस गँगच्या मेंबर्सला बघून असं खूप भारी वाटलं की भाई छोट्याशा स्क्रीनवरून आणि मोठ्या पडद्यावर बघतो आणि खूप भारी. तुला काय वाटलं काय जेव्हा तुला नीलने वगैरे सगळ्यांनी मिठीमधले फोटो वगैरे काढला, नील तेव्हा दादाला मी हात तेव्हा केला तुझी तेव्हा- फिलिंग काय होती आणि तेव्हा तुला काय मनात असं एक्सप्रेस झालं की तू असं आता कॅमेरावर बोलून टाक जी बोलायचं ते बिंदास. नील दादाला हक केला. पहिल्यात त्याला बोललो की भाई दादा तुझा एक खूप रोज ब्लॉग बघतो, जेवढे पण तुझे ब्लॉग टाकले सगळे बघतो आणि तुला छोट्या स्क्रीनवरून मोठ्या स्क्रीनवर ते बघताना खूप असं मनापासून भारी वाटतं की कुठे तू होतस आणि आता कुठे आहेस, अजून पुढे जाशील असंच वाटतं. एवढं सगळं बोललास तू? इथे आम्हाला भेंडी फोटो काढायला उभा करून देत नव्हते आणि याला बाई एवढं मला त्याला व्हायला. करण दादाला पण बोललो की दादा तुझे डेली ब्लॉग्स बघतो आणि असं ब्लॉगिंग करत आणि अजून एक- कधी येणार आहेस आणि हे सगळं. आणि तुम्ही आमच्या मित्राची खेचली आहे आशुतोषची ब्लॉग आणि आल्या जी बाई असं मिठी मारले ना आम्हाला, एवढी जोरदार मिठी भेंडी, श्वास घ्यायला त्रास झाला. एवढं जास्त बोललो जरा तरी. भाई पण तुम्हाला एक माहिती आहे, बोला बोला बोला. अरे ते आपला व्लॉगचं एंडिंग कोणी केला? ते नाही बोलत आहे. हा. ब्लॉगचं एंडिंग करण दादानी केलंय खास आशुतोषसाठी. भाई त्यांना आपलं नाव आवडलंय. भाई काय सांगू तुम्हाला, नाव जे नाव मी Confidence क्रिएट India. केलंय. कॉन्फिडन्स आणि ते इंडिया कशावरून झाले तुम्हाला पण माहिती, टी शर्टच्या एका प्रिंट वरून झालेलं नाव आहे ते. हा टी शर्ट, भाई टी शर्ट ते माहितीये मी असं घालायचं. कॉन्फिडन्स वाला टी शर्ट घालायचं ना. नजर दुसरीकडे होती, कॉन्फिडन्स वर कधी नव्हती. मला माहिती आहे. जिंकलंस मान मित्रा, इथे जिंकलंस होती इथे. मन जिंकलंस. तुला काय वाटतं सई आला बाई एवढी एकदम कसं वाटतं? एक्सपिरियन्स. काय काय तुझ्या मनात काय असं त्यांना बघितल्यावर झालं किंवा चेहरा glow की होता तुला यार, काय तू एक्सप्रेस करायचंय, तुला काय एक्सप्रेस करायचंय याच्यावरती सांग. तुला जे तुझ्या मनात तुला जे उलटे सुलटे शब्द जे शिवा बिवा घालायचं सगळं घाल, पण बोलून टाकाच. त्यांच्याकडून म्हणजे तुम्ही लोक खरंच इन्स्पिरेशन घ्या. खरंच खूप चांगलं असं मीन्स त्यांनी स्वतःला बिल्ड केलंय. Yep. स्वतःची एक आयडेंटिटी खूप चांगली बनवली बरोबर. अजून मस्ती नाही करत आहे. तुला भाई, थांब, खरं. आमचं पण नाव आहे, आमची तू पण जेव्हा एक नीलला भेटली तेव्हा तुला काय वाटलं? भारी वाटलं. बस एवढंच? बॅक कॅमेरा एवढं काय काय बोलत होती, आता बोल. मी काय नाही बोलली. अरे म्हणजे खूप भारी वाटलं असं पहिल्यांदा कोणासोबत तरी ऍक्टर सोबत, इन्फ्लुएन्सर कम ऍक्टर असं सो खूप भारी वाटलं. मित्रांनो आता आम्ही आले किनारा ढाब्याला जेवायला. जरा ब्लॉग चालू झाल्यावर माझ्या अंगात काय तर मला पण कळत नाही की बाई मी असा एकदम शांत असतो आणि अचानक एकदम ऐसा एनर्जी माम एनर्जी. कुठे बसलेत ते जागा अलॉट केली आपण. मित्रांनो? आम्ही आल्या किनारा ढाब्याला आणि आम्ही लोक काय माहिती आम्ही काय मागवणार आहे. सई जे मागवेल ते आम्ही खाणार आहे. पण मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो
आपला व्हिडिओ खूप व्हायरल जाणार आहे कारण तुम्ही त्याला जाम सपोर्ट करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का जाम लाईट येते भाई. एक नंबर तर जाऊन बघा त्या टाकल्या की आम्ही जी काय धमाल मस्ती केली आणि ते भेटलोय सगळ्यांना अजून खूप भारी वाटल्या. सगळ्यांना भेटून नक्की बघा काय भूतम भय भूतम भय भूतम. युजली ब्लॉगर्स काय करतात की जेवायच्या आधी जेवण दाखवतात, पण आमचं थोडं विषय वेगळा आहे. होणार आहे. आम्ही जेवल्यानंतर सगळं दाखवतो. काय आम्ही झालं आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही बस चाललोय घरी चाललोय. तिथे एरियामध्ये जाऊन आईस्क्रीमचा विचार चाललोय. ब्लॉगचा एंड थोडा स्पेशल ब्लॉगचा एंड थोडा स्पेशल असणार आहे. काय म्हणतो ब्लॉगचा एंड थोडा स्पेशल असेल. तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की हा होऊ शकतो, बट असं आहे की नाही पण करू शकत. म्हणजे असं थोडे मिक्स फिलिंग. आम्ही शिस्तीत आहे ना, सगळं झालं, सगळ्यांना सोडून झालं. आम्ही शिस्तीत आता घरी जात होतो. वाजले 3 आणि अचानक आम्हाला असं क्रेविंग झाले की भाई आईस्क्रीम खायला जाऊया. आणि आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललो. आम्ही शोधतोय अख्ख्या विरारमध्ये. आम्ही गोकुल टाउनशिपला जाऊन आलो, नंतर ईस्टला जाऊन आलो. अजून कुठे गेलेलो रे, विवा कॉलेजच्या इथे गेलो होतो. सगळीकडे शोधलं, तिरुपती नगरला शोधलं, कुठेच नाही मिळालं. 7-11ला कोण खाल्ला पण खाल्ला पण तरी पण मजा. मन कारण की फालुदा आहे. ब्लॉगचं एंडिंग जरा एकदम असं दमदार पाहिजे की नाही. ब्लॉगचं एंडिंग दमदारच होणार. काय म्हणता आपण असताला गो. दिवसभर आपण खूप काय काय केलं. मोठ्या मोठ्या क्रिएटर्सला भेटलो, एन्जॉय केलं आणि काही स्पेशल लोकांना सुद्धा भेटलो. हिरोईनला तर नाही भेटले पण हिरोजला तर नक्की भेटले. आणि आज आपला एक नवीन मित्र झालाय जो फोकस इंडियनचा पण खास मित्र आहे आणि कॉन्फिडन्स इंडियनचा सुद्धा तो मित्र आता झालाय. त्याचं नाव आहे गोसावी. आणि त्या माणसाने एवढी म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, आज प्रीमियर होता म्हणजे फॅन स्क्रीनिंग होती. त्या फॅन स्क्रीनिंगला तो एवढी धावपळ करत होता की म्हणजे त्याचाच पिक्चर आहे अशी तो धावपळ करत होता. आणि मला ते खूप असं अप्रिशिएटिंग वाटलं आणि मी सुद्धा त्याला जाम अप्रिशिएट केलं. बाकी तो आपला खास मित्र आहे यार. आणि हॅशटॅग गोसावी फॅन कमेंट मध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग स्पेशल माणूस एंड करत आहे आणि तो माणूस येत आहे. सो मी ह्याचा ब्लॉग एंड करतोय. हा परत कधीच आयुष्यात ब्लॉग नाही करणार. युट्यूब चॅनल डिलीट करणार आहे. आयुष्यभर सांगतोय मी. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आता कधीतरी नेक्स्ट न्यू चॅनल मध्ये. गॅरंटी कन्फर्म ना? कन्फर्म. डिलीट. बाय. ये रे पावसा पडला पैसा